नमस्कार, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण जे शिकणार आहोत तेही खूप इम्पॉर्टंट आहे. तर फर्स्ट की आपल्याला माहीत आहे की आपण आता लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकलो. त्यामध्ये आपण शिकलो की आपल्याला जे काही आपण विचार करतो ते आपण अट्रॅक्ट करतो. मग ते पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे. मग विचार येतात कुठून हो? तर दोन पद्धतीने तुम्ही असं जर म्हणाल तर विचार हे येतात कुठून म्हटल्यावर, तर आपण जे काही लहानपणापासून आपल्या आजूबाजूला जसे लोक, परिस्थिती आणि घटना घडलेल्या असतात त्याप्रमाणे आपले विचार हे डेव्हलप झालेले असतात. त्यामुळे प्रत्येकाचं थिंकिंग हे वेगळं असतं. आणि आपण काय करत असतो की मी जसा विचार करते तू पण तसाच कर, तू पण तशीच वाग, हे आपण समोरच्यांवर बर्डन आणत असतो. तर हे बरोबर आहे का? मग आपण हे जे काही करतो असं ते, कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्याच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे लोक आलेले असतात, वेगवेगळ्या घटना घडलेल्या असतात त्यांच्या आयुष्यामध्ये. तर मग तुम्ही कसं त्या व्यक्तीकडून अपेक्षा करू शकता की तुम्ही जे म्हणताय ते तिने केलं पाहिजे? नाही करू शकत ना आपण असं. मग आपण का करतो असं? ते यासाठी करतो की आपण अपेक्षा जास्त ठेवतो समोरच्याकडं. ठीक आहे, एक लेवलपर्यंत ठेवायला पाहिजे की ठीक आहे आता मुलं आहेत आपली, तर आपण मुलांना जे सांगितलं ते आपल्याला वाटतं की त्यांनी ऐकलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते ठीक आहे. कारण ते आपण त्यांना सवय लागतं किंवा ते आपल्या अंडर डेव्हलप होतात. तर त्यांच्याकडनं थोडी अपेक्षा करणं ठीक आहे. पण बाकीचे जे लोक आहेत, रिलेशन म्हणा, बाहेर जेव्हा तुम्ही जाता त्यांच्याशी तुम्ही अपेक्षा नाही करू शकत. तर इथं आपल्याला आज हे शिकायचं आहे की जे काही विचार करतो आपण ते कुठून येतात? तर लहानपणापासून जे काही आपले बिलीफ झालेले असतात आतमध्ये, तिथून येतात. तर मग ते जे काही बिलीफ असतात, जे काही आपला विश्वास असतो, त्यालाच आपण घट्ट पकडून बसलेला असतो. ते सोडायला तयारच नसतो आपण. असं होतं म्हणजे होतं, काही असू दे. मग ते अंधश्रद्धा म्हणू त्याला आपण, किंवा वाईट ज्या गोष्टी असतील त्यासाठी, काहीही असू दे. मग ते तर जिथं आपल्याला त्रास होतो आणि जिथं आपण थांबतो, किंवा आपण जिथं त्या गोष्टींना लिमिट बनवलेलं आहे एक, त्याच्या पुढं चांगलं आहे हे बघायची सुद्धा आपली कपॅसिटी नाही आहे, असं जर कुठं असेल तर ते तोडायचा प्रयत्न आजपासून करायचा आहे. कोणत्याही बाबतीत असेल, हेल्थसाठी असेल, बाकीचे जे काही तुमचं असेल, की एखादा व्यक्ती तुम्हाला म्हणतोय की नाही तू हे नाहीच केलं पाहिजे, तुला काही हे जमणारच नाही, तुझ्याने काही हे होणारच नाही, आणि ती तुमची खूप मनापासून इच्छा आहे करायची, तर तुम्हाला हे पटवून त्याला देता आलं पाहिजे की मी हे कसं चांगल्या पद्धतीने करू शकते. आणि ते तुम्ही केव्हा त्याला पटेल? जेव्हा ते तुम्ही कराल. तर तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. तोपर्यंत तुम्हालाही विश्वास वाटणार नाही की तुम्ही करू शकता, आणि समोरच्यालाही वाटणार नाही की तुम्ही करू शकता. तर हे करण्यासाठी आपल्या आतूनच त्या गोष्टी यायला पाहिजेत. मग ते क्लिअरिटी येण्यासाठी जे काही निगेटिव्हिटी असते ती लिहून पाडायची, आणि जे काही करायचं आहे ते लिहायचं क्लिअर, आणि 3 वेळेस पुढं थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स लिहायचं. ओके. तर आता विचार हे बनतात आपले शब्दांपासून. शब्द 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 जोडले गेले की विचार होता, सेंटेन्स होतं. आपण जे काही आतमध्ये बोलतो, ते आपण स्वतःशी जे काही बोलत असतो ते आपलं चाललेलं असतं, ते आपण बाहेर बोलत नसतो. तर जे शब्द असतात ते शब्द किती इम्पॉर्टंट आहेत, त्या शब्दांकडे आजपासून लक्ष द्यायचं आहे. आणि ती टेक्निक जी गेल्या वेळेस आपण केलेली आहे, 3 तासाने 1 सेकंद थांबायचं आहे,
बसायचं आहे, पाणी प्यायचं आहे आणि तुम्ही हा विचार करायचा आहे की मी या 1-2 तासामध्ये काय निगेटिव्ह विचार केलाय. तो जो कोणता निगेटिव्ह विचार असेल तो लिहून फाडायचा आणि त्याला अपोजिट करायचं आहे आणि ते स्वतःजवळ ठेवायचं. म्हणजे आज आपल्याला ह्याच्यासाठी तुम्ही एक दिवस ठीक आहे निगेटिव्हिटी लिहायला द्या आणि त्याच्यानंतर निगेटिव्हिटी लिहिली की लगेच पॉझिटिव्हिटी लिहायची. कारण आपण काय करतो, निगेटिव्हिटी लिहून फाडून देतो, पण काय होतं त्या निगेटिव्हिटीला आपण त्याच्या डबल किंवा त्या पटीने तरी पॉझिटिव्ह केलं पाहिजे, तर ते आपल्याकडं चांगल्या पद्धतीने राहू शकतो किंवा त्या वातावरणात आपण राहू शकतो. तर आपल्याला आज करायचं आहे. आणि कोणतीही गोष्ट, एक गोष्ट जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट खूप स्ट्रॉंगली घडते, ती खूप आनंदाची घडते, खूप चांगली घडते आणि खूप वाईट घडते, तर त्या दोन्हीही गोष्टी आपल्या अंतर्मनामध्ये फिक्स बसतात. दोन्ही गोष्टी असतात, मग ती चांगली असेल का वाईट असेल, दोन्ही असतात. मग जे आतमध्ये वाईट बसलेलं आहे ते लिहून पाडायचं आणि जे चांगलं आहे त्याला जास्तीत जास्त आठवण्याचा प्रयत्न करायचा आणि ते फील, ते आनंद आतून आला पाहिजे. अच्छा, मी त्यावेळेस हे केलं, किती मजा केली ना मी, किती छान वाटलं ना मला त्यावेळेस. हे कंटिन्यू इथं चालू करायचं आतमध्ये. तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही स्वतःशी किती निगेटिव्ह बोलताय. तोपर्यंत कळणार नाही. तर आज आपल्याला हे करायचं आहे की आपण स्वतःशी किती निगेटिव्ह बोलतोय याचं स्वतः परीक्षण करायचं आहे. त्याच्यासाठी 2 तासांनी मोबाईलमध्ये अलाराम लावायचा आहे. 2-3 तासांनी, 3 तास घ्या, ठीक आहे, 2 तास नाही जमलं. सकाळी 9 वाजता केलं तर दुपारी 12 वाजता, नंतर 3 वाजता, रात्री 6 किंवा 9 वाजता. ह्या 3-3 तासाच्या पिरियडमध्ये 1-2 मिनटं बसायचं आहे शांत, याला रिलॅक्स करायचं आहे आणि विचार करायचा आहे की मी मागच्या 1-2 तासामध्ये काय निगेटिव्ह विचार केला आहे, काय निगेटिव्ह बोलले मी स्वतःशी. तर ते निगेटिव्ह लिहायचं आहे, फाडून टाकायचं आहे आणि त्याच्या ठिकाणी ते पॉझिटिव्ह सेंटेन्स तयार करायचं. तर हे तुम्ही म्हणा आता असं किती निगेटिव्ह विचार करायचा आणि कसं लिहायचं, तर हे तुमचंही तुम्हालाही लक्षात येईल. कारण हे आपण खूप बोलतो, त्याचंच परीक्षण आपल्याला करायचं. म्हणजे तुम्ही सध्याच्या परिस्थितीला काय निगेटिव्ह बोलताय तेच लिहायचं आहे, फाडून टाकायचं आहे आणि त्याचंच अफर्मेशन करायचं आहे, त्यालाच वरदान लिहायचे. लक्षात. तर एखादा एक्झाम्पल म्हणा की आता तुम्हाला असं वाटतंय की कुठंतरी जायचं आहे तुम्हाला आणि तुम्ही ठीक आहे, तुम्हाला गडबड झाली किंवा तुमचं वेळेवर नाही आठवलं, तर आपण काय बोलतो सारखं, बापरे मला खूपच उशीर झाला, आता मी तिथं पोचेन का नाही, खूपच उशीर झाला, मला लेटच झालं, मला असंच झालं, मला हेच काम लवकर झालं नाही, माझं तेच काम लवकर झालं नाही, बोलत राहतो ना. तर हे जे काही बोलतोय ते आजपासून चेंज करायचं आहे, त्याला बदलायचं आहे. तर त्याला आपण कसं बदलू शकतो, ठीक आहे आत्ता म्हणजे थोडं तसं हे झालेलंच आहे, वेळ झालेला आहे जरा, पण तरीही त्यांच्याप्रमाणे मी तिथं वेळेवरच पोहोचलेली आहे, मी तिथं वेळेवर पोहोचलेली आहे, आभारी आहे, आभारी आहे, आभारी. क्लिअर जे तुम्ही बोलताय, जी तुमची त्यावेळची परिस्थिती आहे, जे तुम्ही सारखं स्वतःला तेच निगेटिव्हिटी देताय, ते देणं बंद करायचं.
काय होतं याच्यामुळं की आपल्याला कळत नाही की आपण आतमध्ये किती निगेटिव्ह बोलतोय. आणि मग तुम्ही म्हणता की बाहेरची परिस्थिती बदलतच नाही. बदलत का नाही आहे? आपण आतमध्ये बदलत नाही आहे म्हणून बाहेर